आय एक गुड न्यूज आहे. काय एक गुड न्यूज आहे. काय अयो लय भारी झालं रे. कसं काय वाटतंय? लय भारी झालं. मस्त आहे ना? बाबा तीन- आमच्या तीन- मोबाईलला युट्यूबला आमच्या ट्रॅक पडलं होतं. पानो ही आहे आमच्या गावातली सगळ्यात जास्त जुनी विहीर. ही आहे. ह्यातलं पाणी कधीच निघत नाही. कधी म्हणजे कधीच निघत नाही ह्यातलं पाणी. वा हो आंबा मागितलं आणि मी आणणार नाही. मी आईला म्हटलं होतं दुपारी तिला, मागून आंबा. अयो आंब किती आणले तर आय एवढं आंब. तर 2-4 दिवस खायला. अगं थोडं आरावर जरा थोडं. हा थोडी आरावरीला सजून द्यायची म्हणजे थोडी नॉर्मल घट होती. हे बघा साईडला कशी तरी आली. ह्या काय बघा तरी आली. ह्याच्यात तिखट हा. हळद थोडं बाजरीचं पीठ टाकायचं. बाजरीचं पीठ टाकलं काय तर चांगली खमंग लागते. खमंग घट होती ना. माझ्या वर्गामधली जी पोरं होती त्यांना लग्न केली, त्यांना पोरं झाली, पण मी बघ अजून बिन लग्नाचा हाय एवढंच वय माझं. किती भारी इथं झोप लागते गाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सध्याला आजची सकाळी एकदम मस्त झालेली आहे. काय तुम्हाला सांगायचं, इथं एवढी भारी झोप लागते का नाही. एवढी गार हवा लागते इथं, एवढी गार हवा लागते का नाही. पाठीमागं सूर्य रोज सकाळी अशी होती माझ्या घरी असल्यावर. खूप जास्त भारी वाटतं मला. आणि दाखवून द्या मला. मी काल रात्री शूटिंग करायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं काल रात्रीच की बाबा इथं काल रात्री किती भारी मोसम झाला. एवढी हवा आलती, एवढी हवा आलती का नाही. पूर्णपणे पाक ते कोंबडी जाळी उलटून पडायला लागलेली पाक. लय हवा होती तरी पण आम्ही झोपलो. लय भारी झोप लागली रात्रभर आणि मजा आली. कॅमेरा करून धरला बघायचं का इकडे. असं धर कॅमेरा, असं धर उलटा. कॅमेरा धरला आहे नाही बघा. आयला मेसेजला कॅमेरामॅन सकाळ सकाळ केलं होतं आणि एकदम मस्त मध्ये बघा. काय पण म्हणा आयो, गाव ती गावच असतंय. काय पण बघा तुम्ही कुठं जावा, गाव ती गावच असतंय. चला आता उठून आंघोळ्या हे करतो आता. सकाळ दादा काय चालू आहे, देवपूजा. दादाजी चालू आहे सकाळ सकाळी एकदम मस्त मध्ये देवपूजा बघा. आज काय गॅसवर जेवण नाही करायचं, आज मस्त चुलीवर. 2 दिवस झालं गॅसवरच होत होतं, तर आज चुलीवर करायचं आहे. आंघोळ करून एकदम मस्त मध्ये मी फ्रेश झालेलो बघा, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सर्वांच्या लय जास्त कमेंट आले होते की कांद्याची आमटी तयार कशी करायची आम्हाला एकदा दाखवा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी छोटासा तुम्हाला इंटरव्ह्यू देतो. कांद्याची आमटी कशी तयार करायची बघा. ते आधी कांदा थोडा नॉर्मल तापाय टाकायचा, लाल होऊन द्यायचा, नंतर तेल टाकायचं मध्ये. त्यानंतर ह्यात काय काय आहे ग. आता ह्याच्यात तिखट हा. हळद थोडं बाजरीचं पीठ टाकायचं. बाजरीचं पीठ टाकलं काय तर चांगली खमंग लागते. खमंग घट होते ना. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो बघा मी स्टेप बाय स्टेप. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला काय तुम्हाला दाखवायचं म्हणली होती, कारण की मी खायच्या नादामध्ये होतो. तर आज थोडा खायचा नाद कमी करणार नाही आणि तुम्हाला दाखवायचा नाद लय करणार नाही. ही बघा बघा. हसत बिसत कायच लग्न नाही, एकदम एकदम सिरियसली आहे असती. या थोडं सिनेमॅटिक टाका म्हणलं तर आईला सिरियसली होती आहे कुठल्याही गोष्टीला. हसायच्या नाही. आज आमुष आहे. आज आमुष आहे. आज जरा थोडं मला जपून राहायला लागेल. त्यामुळं माझा शाळेत एक व्हिडिओ बनवायचा आहे, माझी शाळा म्हणून व्हिडिओ बनवायचा आहे मला. माझी तुम्हाला शाळा दाखवायची आहे. मी कुठल्या शाळेत शिकत होतो, मी कुठल्या वर्गातलाही मार खाल्ला होता, कुठल्या टेबलवर हात ठेवून मला मारलं होतं गुरुजीनं. नंतर आमच्या आसपासच्या जागा हे लपायच्या छिपायच्या, समजा लपायच्या मी कुठं खेळायचो, वड्या कुठं पाण्यात सोडायचो, झाडा कुठं चढायचो, समजा गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या ते. पण बघू आता मी कुठं पाट्या पेन चोरल्या, मी नाही चोरल्या. लपायचं चोरायचो मेनाचं मेन चोर. आम्ही चोराचोरी नाही केली. आम्ही आई विचार करत होता थोडा. माझ्या वर्गामधली जी पोरं होती त्यांना लग्न केली, त्यांना पोरं झाली, पण मी बघ अजून बिन लग्नाचा हाय एवढंच वय माझं. बघा र म्हातारा व्हायला लागला, तुम्ही म्हातारा व्हायला लागला. आणि मी बघा म्हणजे बघ की आई बघ की मी अजून हाय ह्या जागेला, अजून हाय ह्या जागेलाच मी अजून लहानपण जगतो माझ्या लक्षात राहून द्या. अजून लग्न नाही करणार मी, अजून तर भरपूर दिवस लग्न नाही करणार, कारण की मला अजून हाय ह्या विषयी पाहिजे मला. टाका ही टाकलं ह्यात मध्ये. ओके आता बघा हे नुसतं आई हलवून काय गटमुट करते. आई तोंडला कापा सुटतं का माझ्या तोंडाच्या पाण्याचं दिसतं. हे बघा एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो. ही कांद्याची आमटी जर तुम्ही ट्राय नाही केली, तुम्ही आयुष्यात काहीच ट्राय नाही केला अजून. अच्छा नॉर्मल थोडं शिजासाठी टाकायचं का सर.
तुकडा दिली काय आहे लय तोंडला पण सुटले माझ्या. लयच गणा तुझा अवघड आहे रे. अगं सुटलं तोंडला पाणी आता काय करायचं. गणा तुला इतकं मिळतंय खायला नाही मिळल्या तू निसता लाल गाळून तुझी जीभ वाय नाही नाही माझी लाळ सुटते फक्त ह्या कालवणा पुढं आणि हे कालवण तू याशिवाय कोणाला जमत नाही करायला. माझ्या तोंडाचं पाणी मी तिकडे थुकून दिला साईडला आहे ना बघितलं ते आयला हसायला. लयच अवघड आहे गणा तुझं रे. अगं मला हसाय काय करत तू पाणी सुटल्या तोंडला काय करायचं होत ग. कांद्याची आमटीचा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या तुम्ही आता. वा काय होतं आता ही सगळा मसाला आहे ना ही सगळा मसाला ह्यातमध्ये मुरतो एकदम आणि एकदम ह्याची चांगली मस्त अशी आमटी होती बघा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही जर नाही ट्राय केली तुम्ही काहीच नाही केलं आयुष्यात. आय तुला हे कोणी शिकवली करायला ग. नाही माझ्या आईने तू अच्छा म्हणजे तुझी आई करायची मला आवडायची ते. हां आणि आता तुझ्यावर मला आवडायला लागली. तुला आवडत नाही ना आता. आवडत कसं नाही आता खायचा पदार्थ कोणाला आता एक 2 मिनिटामध्ये जादू बघा 2 मिनिटामध्ये जादू. पनीर चुलीव करा त्याला उकळी फुटलेली आहे आणि आता ही थोडा घट व्हायला चालू आहे. हां आता हिला हराव शिजून द्यायची आईने लाकडं काढले ते आता ही हराव शिजायला चालू आहे. रशी उतरून द्यायची आणि आता ना काय करायचं जरा थोडं आरावर जरा थोडं हां थोडी आरावर हिला शिजून द्यायची म्हणजे थोडी नॉर्मल घट होती. ही बघा साईडला कशी तरी आली ह्या काय बघा तरी आली साईडला एकदम मस्त होती. एकदम शरीरासाठी तुमच्या लई जास्त चांगली. ही करून नक्कीच खावा. ह्यातनं मिठाची पण लई चांगली लागते का नाही काही. मिठाची ना लय मग मिठाची नसते हा मग ते खोबरं त्याला लसूण घालावं. हां मिठाची पण लई भारी होती पण ही तिखटाची सगळ्यात जास्त भारी मला आई पहिली खालून माया काय बाळात नेलं चांगली असते नाही. बाळात नेला मिठाची आमटी लई चांगली लागते खायला. ते भांडं माझं आवडतं. थांब 1 मिनिट थांब थांब. हे बघा ही चपाती ठेवली आहे ह्यातमध्ये. आता तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवतो आता. ही बघा स्टेप बाय स्टेप बघा पण हे संग बघा ही भाकरला चांगलं आहे का नाही काय. ही बघा आता ही बघा किती गट मोठं आहे. अजून गट होती बघा तिथं. ही बघा ही किती गट झाली आहे बघा. अगले भारी झाली ओके. ही बघा हाय का एकदम भारी बघा. वा वा लिंबू असते ना ही लिंबू असतून लावायचं. ह्यात पिळायचं नाही. पिळा हे सगळी चव जाते कालवणाची त्यामुळे तोंडी लावायचं लिंबू. हो काय का एकदम घटमुट आमटी झाली या मटणाच्या कालवणावाने. आहा सर राहिला हे सर अरे कसलं झालं ब्रँड उठले का तुला हां उठती बँड. ब्रँड आहे म्हणा हां बँड आहे तर मला नाही पडणार मी भारी वाटते. फोडकी काय करायचं होय तुला एक असली अरे थांब किती कसलं घाण दिसतंय सर जरा आणि निसत वरनं साबण आणि फेस वासन कुठे वास वास फेस वाचन वास वास फेस वाचन वास वास. चल खाली आयला एक लय घाण सवय फुटकुळ्या फोडायची. फुटकुळ्या फुट थांब किती फुट घेतली गप साईडला सर चल व्हिडिओ बनवायचा खाली जाऊन चल. अरे माझे 3 महिन्यापूर्वी एका युट्यूबला स्ट्राईक पडली होती. ती स्ट्राईक निघली आणि 3 महिन्यानंतर आपला चॅनल आपल्या फॅमिलीमध्ये माघारी आलेला. ही बघा का पूर्ण आय डी डाऊन झाली. पूर्ण डाऊन झाली या. आणि 3 महिन्यानंतर आज मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला जी की मला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पडली होती. आणि खूप जास्त भारी वाटतं ही गोष्ट सांगताना की आज 3 महिन्यानंतर मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला माझ्या आईडला. तर निघालो महादेवाला नारळ पडला. खूप जास्त भारी वाटतं. तुला यायचं का. अरे मग चल मग चल गाडीवर जाऊ मग. 3 महिने 3 काय म्हणते 3 महिने मी एकाही व्हिडिओमध्ये नाही म्हणलं की बाबा माझा चॅनल उडला आहे किंवा काय झालं आहे रडगाणं. तसं अजिबात मी काय केलं नाही. 3 महिने झालं माझं चॅनल उडून. मी तरी पण भावानं मला काहीच नाही वाटलं. मी हार नाही मानली. मला होतं माहिती 3 महिन्यानंतर मी चॅनल आपला निघणार आहे या. तर त्यानंतर ना वाट बघितली चॅनल निघला आणि आज पहिला व्हिडिओ पोस्ट केला या. निघालो महादेवाला नारळ फोडला. आईला सांगितलं नाही अजून. बघू आईचं रिॲक्शन काय येतं ती. चला आता जाऊन महादेवाला आधी नारळ फोडू आपण. यार 53,000 सबस्क्रायबर होतं त्या आय डीला आपल्या आणि ती आय डी 3 महिने आपली पूर्णपणे स्टॉप होते. ठीक आहे मी वाट बघितली भावानं. मला होतं माहिती ती आय डी माझी येणार नाही माघारी मला माहिती होतं आणि आली फायनली. तर तेव्हा त्याच्यात महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावातलं जागृत एकदम. आणि तिथे एक अशी विहीर आहे ज्या विहिरीतलं पाणी कधीच निघत नाही. 12 महिने 18 काळ त्या विहिरीतलं पाणी कधीच निघत नाही. आणि जरी गावातलं सगळं जरी पाणी संपलं
तरी लोक तिथं पाणी घ्यायला जाते आमच्याकडं. तर ती तुम्हाला मी ठिकाण दाखवलं नाही, विहीर दाखवलं नाही. चला. ते पाणी इतकं गार असतंय का नाही? हां पूर्ण गार, एकदम एकदम चिल्ड गार पाणी असतंय. चला दाखवतो. असते उन्हाळ्यातला. चला दाखवतो तुम्हाला. आज आमोशा आहे, एकदम खतरनाक आमोशा आहे आज लई. ठीक आहे ना. आज रविवार पण आहे. आज नाही, सोमवार आहे वाटतं. आज सोमवार आहे. ही बघा वाट, बघा महादेवाला जायची वाट. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. महादेवा असाच आशीर्वाद राहून दे रे बाबा कायम. चला. हर हर महादेव. हेट एका धक्क्यात नारळ फुटला. हर हर महादेव कर. ही आहे ना, हे बघा ही ती विहीर आहे जी कितीतरी वर्ष, खूप जास्त वर्ष जुनी आहे. म्हणजे आम्ही जन्माच्या आधीची ही विहीर आहे. आणि ह्यातमध्ये पाणी भाऊ कधीच निघत नाही, कधीच निघत नाही. ह्यातमध्ये एकदम गार पाणी असतंय. आता प्यायला जायला येईल का नाही माहीत नाही, बघू. जायला ना प्यायला तर ती पाणी पिऊ, पण थोडा प्रसाद खातो आधी. ओ हो 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 हो. हे काटलं येतं बरं का दमाने. ही आहे आमच्या गावातली सगळ्यात जास्त जुनी विहीर. ही आहे. ह्यातलं पाणी कधीच निघत नाही, कधीच निघत नाही ह्यातलं पाणी. आणि ह्यातलं पाणी एवढं गार, बापरे विचारायचंच नाही. चिल्ड, एकदम चिल्ड पाणी. ठीक आहे ना. तर आता मी ना थोडं पाणी पितो आता. ही बघा आहे का, हे बघा तुम्हाला एकदम तळातलं खाल्लं सगळं, एकदम खाल्लं तळातलं. हे बघा आहे का, हे बघा, हे बघा आहे का. वरनं तुम्हाला हे वरनं शेवाळा ही घाण दिसून जाईल, पण ह्या आतमध्ये एवढं स्वच्छ पाणी का नाही, खूप जास्त स्वच्छ पाणी. या चला. कसं गार पाणी या भावानं, लय गार पाणी. वाव. आता आपण रिंगा कसल्या मानतो, कसलं गार पाणी या. आता आपली जुनी विहीर त्यामुळे दगड आहे असं दगड इकडे बघ. पाणीचा टेस्ट पूर्ण वेगळा आहे. कसं लागतंय पाणी. एक नंबर. आता उगा शेवाळा आला त्यामुळे तुम्हाला कसं तरी वाटत पाणी. हा आतमध्ये कसलं गार आहे ते फक्त आमच्या मला माहिती. राईट. आता आम्ही आलोय अंबाबाईच्या पाया पडायला. तर हे आमचं ज्यावेळेस माझं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आलं ना, तेव्हा हिच्या चरणी येऊन मी आहे तर पूजा केली होती. मी तिथं ओपन केलं होतं मी. आणि आज पण हिचं चालू आहे पाया पडायला. धर कॅमेरामॅन. आई तुळजाभवानीच्या नावानं चांगले. तर ही आहे आमच्या भरतरीनाथाचं मंदिर. समजा जास्त कडक देव. मस्त. आता ऊन पण झालंय आणि आईकडे निघालोय पाण्याची बाटली घेऊन. आणि आईला सांगू चॅनल निघलाय म्हणून. आता बघू काय रिॲक्शन येते आईची. चला. अरे 12 वाजल्यापासून जे आई गुरं घेऊन गेली ती अजून आई गुरं घेऊन आलेला नाही. ठीक आहे ना. प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये काय सगळ्यात जास्त मेन असते माहिती ना. सगळ्यात जास्त मेन जर काय असते ना तर ते असते संध्याकाळच्या वेळेस आपल्या दारात बसून सूर्य पाहणे. बघा म्हणजे बघताय का तुम्ही, हे किती भारी दिसतंय. म्हणजे ह्याला बोलण्याला शब्दच नाही, तेवढं जास्त भारी दिसतं. या पूर्णपणे लाल झालं आहे, पूर्ण लाल. आणि मला सगळ्यात जास्त ज्यावेळेस मी सायकलीत जातो नाही, मला त्यावेळेस हितनं जाताना लय जास्त दुःख होतं. का माहिती का, ही सगळं नजारा सोडून जातो मी. ही हवा एकदम. आता हे बघा, ही समोर आहे ना, ही समोर आहे का नाही, समोर पूर्णपणे सगळं मोकळं राहणार. संध्याकाळच्याला जेवढी पण हवा येते का नाही तेवढी सगळी हितनं सनाट गार हवा येते. सगळी पूर्णपणे हवा येते. पुढल्या साईडला 45 एकर रान आहे ना, पूर्णपणे मोकळे समजा. सगळी हवा संध्याकाळच्या वेळेस येते. एवढं जास्त भारी वाटतं मला त्याच्याला. लय जास्त भारी वाटतं, किती जास्त भारी वाटतं. चला एक ड्रोन सीन घ्यायचा का. चला एक ड्रोन सीन घेऊ छोटा.
काय आली हो काय आली हो काय आली हो काय आली आय आली अयो ही कवडी नावाच्यात अयो तो आंबा नाही गेली ती होय मी म्हणतोय तू गुरं घेऊन अजून गेली अजून आलीच नाही मला वाटलं तू तो आंबा मागितला मी आणणार नाही मी आईला म्हणलं होतं दुपारच्या मागून आंबा अयो आंब किती आणले तर आय एवढं आंब तू 2-4 दिवस खायला अगं पण हे आंब खराब होता तिला आणि आंबा खाऊन बघ की अगं ही लय गोड आंब इथं आय खाऊन बघ की हाय शपथ आंबो अगं पण एवढे मला पैसे म्हणलं, तुम्ही मला गेल्याच आठवड्यात फोन करत असतो मी लोकांना वतू दिला आंबा म्हणलं हाय शपथ आहे ना बांधले तर किती का आय एक गुड न्यूज आहे काय एक गुड न्यूज आहे काय आपला दुसरा युट्यूब चॅनल हा चालू झालाय कोणचा दुसरा शॉर्टवाला अयो लय भारी झालं रे कसं काय वाटतंय लय भारी झालं. मस्त आहे ना बाबा तीन- आमच्या तीन- मोबाईलला युट्यूबला आमच्या ट्रॅक पडलं होतं तीन- आम्ही लय परेशान मध्ये होतो रडायची मी तर 3 महिन्यापूर्वी ट्रायक पडलेलं आपल्या युट्यूब चॅनलला 30 स्ट्राईक निघलेलं आहे बरोबर इंस्टा फॅमिली आता असा दाबून दाब द्या त्या चॅनलला चांगला फॉलोवर करा त्याला लाईक करा शेअर करा आईला खूप जास्त भारी वाटलं आई तर खूप जास्त खचून गेली होती की कसं व्हायचं कसं कसं व्हायचं व्हायचं म्हणलं आमचं आणि कसं नाही आता कसं व्हायचं आमचं आणि कसं नाही पण खूप जास्त भारी वाटतं या माझा युट्यूब चॅनल दुसरा पण चालू झाला या तर खूप जास्त भारी वाटतं या आणि ही बघा हो का आंबो हो काय आंबोचा आंबो आहे किती आंबा आणले तर लय या आंबा. उद्या आंबरसचा व्हिडिओ टाकू उद्या आमरस करू पुढला तर मला आंबरसच्या वरती टॉपिक वरचा व्हिडिओ येईल एकदम नंबर 1 हा हे बघा आई किती आंबा आणले तर